नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कुणाचं रेशन कार्डमधून नाव कमी करायचं असेल किंवा नाव डिलीट करायचं असेल, तर ते तुम्ही आता अगदी मोफत घरबसल्या पब्लिक लॉगिनच्या माध्यमातून करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. चला तर व्हिडिओ सुरू करू. यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथे पब्लिक लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. पब्लिक लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर इथे अकाउंट असेल तर रजिस्टर युजरवरती क्लिक करू शकता, नसेल तर न्यू युजर साइन इन हिअर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं अकाउंट तयार करायचं आहे. तर अकाउंट तुम्ही 3 पद्धतीने करू शकता. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे ज्यांचं रेशन कार्ड आहे आणि त्यांच्याकडे 12 अंकी जे काही रेशन कार्डचा नंबर आहे ते त्यांना या पहिल्या ऑप्शनचा वापर करायचा आहे. तर माझा 12 अंकी नंबर टाकलेला आहे. मी आता चेक रेशन कार्डवरती क्लिक करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही नंबर टाकसाल त्यानंतर चेक रेशन कार्डवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची जे काही अकाउंट आहे तयार करून घ्यायचं आहे. तर आता ऑलरेडी माझं अकाउंट आहे त्याच्यामुळे इथे ऑलरेडी रजिस्टर दाखवत आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 12 अंकी नंबर तुमच्याकडे जर नसेल किंवा माहिती नसेल तर कसा काढायचा हा व्हिडिओ आहे आपला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेरा रेशन ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने 12 अंकी नंबर तुम्हाला काढता येईल ते सांगितलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि नंतर तुम्हाला तो 12 अंकी नंबरच्या माध्यमातून अकाउंट तयार करायचा आहे आणि त्यानंतर अकाउंट कसं तयार करायचं या व्हिडिओमध्ये मिळेल. हे दुसरा व्हिडिओ आहे आपला रेशन कार्ड संदर्भातला. त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट कसं तयार करायचं आणि लॉग इन करायचं त्याची माहिती मिळेल. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुम्ही दुसऱ्या ऑप्शनच्या माध्यमातून सुद्धा इथे लॉग इन करू शकता. जे कोणी मेंबर असतील रेशन कार्डमधले त्यांच्या अकाउंट तयार करून तुम्ही करू शकता, परंतु याने अप्रूव्हल लवकर मिळत नाही. आणि तिसरं जे आहे ते ज्यांना नवीन रेशन कार्ड अप्लाय करायचं आहे त्यांच्यासाठी तिसरं ऑप्शन आहे. तर ते तुम्ही 2 व्हिडिओ रेशन कार्डचे कमेंटमध्ये मी देतो, ते व्हिडिओ पहा आणि नंतर तुम्हाला हे करायचं आहे. तर आता मी डायरेक्ट लॉग इन केलेलं आहे, जास्त वेळ गेला नाही पाहिजे म्हणून. लॉग इन केल्यानंतरची पुढची प्रोसेस मी तुम्हाला इथे दाखवतो. इथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला रेशन कार्ड मॉडिफिकेशन नावाचं इथे 3 नंबरला ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जे कोणी कुटुंबातील सदस्य असतील किंवा मेंबर असतील त्यांचे इथे नाव दाखवतील सर्व. खाली आल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे साईड बारचा. या साईड बारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला ऑप्शन दिसत नसेल तर डिलीटचं, तर इथे मी या साईड बारवरती क्लिक करून याला साईडला घेतो. पाहू शकता आता आपल्याला ऑप्शन दिसत आहे. जे काही साईडला आहे ते ऑप्शन दिसत आहे. तर आता तुम्हाला डिलीट करण्यासाठी क्रॉस गुणाकाराचं चिन्ह आहे रेड कलरचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला कन्फर्म विचारेल आर यू शुअर रिक्वेस्ट फॉर मेंबर डिलीटेशन ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं जे काही हे आहे ते प्रोसेस तुमची सबमिट होऊन जाईल. अशा पद्धतीने मेसेज येईल तुमची काही रिक्वेस्ट आहे ते सबमिट झालेली आहे डिलीट करण्यासाठीची. त्यानंतर ओके करायचं आहे आता. ओके केल्यानंतर या पुढची प्रोसेस तुम्हाला करायची आहे. मी फक्त इथे तुम्हाला सांगत आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला जर तो संबंधित मेंबरचं चुकीनं जर तुमचं डिलीट करण्याची रिक्वेस्ट सबमिट झाली असेल त्याला तुम्ही अनडिलीटवरती क्लिक करून कॅन्सलसुद्धा करू शकता. हे ऑप्शन आहे त्याचं. त्यानंतर तुमचं जे काही कॅन्सल आहे ते होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला नसेल करायचं सोडून द्यायचं आणि खाली यायचं आणि कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला शुअर विचारेल शुअर करायचं आहे का डिलीट तुम्हाला, तर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुमची जी काही रिक्वेस्ट आहे सक्सेसफुल सबमिट होईल अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज दिसणार आहे. त्यानंतर डॅशबोर्डवरती आल्यानंतर जे तुम्ही आत्ता ट्रान्झॅक्शन केलं होतं त्याचं तुम्हाला स्टेटस दाखवेल. सध्या हे ते पेंडिंग दाखवेल. त्यानंतर काही दिवसानंतर जेव्हा हे अप्रूव्ह होईल तेव्हा तुमच्या जे काही रेशन कार्डमधून संबंधित व्यक्तीचं नाव डिलीट होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला मेरा रेशन ॲपमध्ये जाऊन तुम्ही तुमची जी काही फॅमिली डिटेलमध्ये जाऊन तुमचं जे काही नाव डिलीट झालं की नाही हे चेक करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे अगदी मोफत आहे सर्व. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती रेशन संदर्भात. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. काही अडचणी असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.